नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आता गर्भवती महिलांना मिळणार 11,000 रुपये। आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती मार्गदर्शक तत्वानुसार मिशन शक्ती अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे। पात्र लाभार्थी महिला पहिल्या अपत्यासाठी 3 हप्त्यांमध्ये पैसे मिळतात। पहिल्या 3 महिन्यात 1,000 रुपये मिळतील। दुसरा हप्ता हा 6 महिन्यानंतर गर्भवती महिलेस चेकअप केल्यानंतर सोनोग्राफी रिपोर्ट जमा केल्यावर 2,000 रुपये मिळतील। तिसरा हप्ता हा अपत्य जन्मल्यावर 2,000 रुपये मिळतील। अशा प्रकारे पहिल्या अपत्यास 5,000 रुपये या योजनेमधून मिळतील। योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: 1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे। 2. आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी। 3. महिलेच्या नावाचे बँक पासबुक। 4. माता आणि बाल संरक्षण कार्ड। 5. मुलाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत जोडावी। 6. माता आणि बाल संरक्षण कार्डवरील मुलाच्या लसीकरणाच्या नोंदीच्या पृष्ठाची प्रत। 7. गर्भधारणा नोंदणीकृत असलेल्या RCH पोर्टलवर लाभार्थी नोंदणी क्रमांकाची प्रत जोडावी। 8. महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयेपेक्षा कमी असावे। तसेच BPL कार्ड अंत्योदय कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखलाची गरज नाही। तसेच दुसऱ्या अपत्याच्या वेळेस मुलगी झाल्यास सदर मातेला 6,000 रुपयांचा लाभ मिळेल। सदर योजना ही अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत राबविण्यात येते। मदतनीस म्हणून आशाताई असतात। वरील योजनेसाठी हेल्पलाईन नंबर 181 असा आहे। आपण आपत्कालीन स्थितीत 108 नंबर डायल करून रुग्णवाहिका मागवू शकतो। वरीलप्रमाणे गर्भवती मातांना पहिल्या अपत्याच्या वेळेस 5,000 रुपये व दुसऱ्या अपत्याच्या वेळेस मुलगी झाल्यास 6,000 रुपये मिळतील। सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी घ्यावा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।